बीड जिले की राजनीति एक बार फिर गर्मा गई है। भाजपा विधायक सुरेश धस द्वारा राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार के नेता जयंत पाटिल पर की गई टिप्पणी के बाद अब पार्टी के नेता राम खाड़े ने पलटवार की है। उन्होंने कहा कि जयंत पाटिल जैसे साफ और पारदर्शी छवि वाले नेता पर बोलने की सुरेश धस की औकात नहीं है। साथ ही सुरेश धस पर देवस्थान और सरकारी जमीन, राष्ट्रीय दूध संघ, रोजगार गारंटी योजना और सत्ता के दुरुपयोग सहित कई गंभीर आरोप लगाए। उन्होंने राष्ट्रीय दूध संघ के मामले की ईडी जांच की मांग भी की। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। काल आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेचे लोकप्रतिनिधी सुरेश धस यांनी आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्यावर जे काही तोंडसूक घेतलेलं आहे त्याबद्दल मी काही मत माझं व्यक्त करत आहे की सुरेश धस यांनी गेले 25 वर्ष झालं या मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात। एका सुसंस्कृत नेत्याबद्दल, एक पारदर्शी नेत्याबद्दल सुरेश धस यांची माझं मत आहे की बोलण्याची मराठीत जर म्हणलं तर लायकीच नाहीये। कारण की अनेक दिवसापासून आपण लोकप्रतिनिधीमधून काम करत असताना मच्छिंद्रनाथ गडावर जर जायचं असेल तर आपण पश्चिम महाराष्ट्र माणिक दौंडी मार्गे जावं लागतं। हे कशामुळे जावं लागतं की आपण केलेल्या 25 वर्षाचा जो विकास आहे हा मला वाटतं बाहेर कुठंतरी न्यूयॉर्कला कुठंतरी नेऊन दाखवला पाहिजे आणि मग आपण आदरणीय जयंतराव पाटील साहेबांसारख्या एका स्वच्छ चारित्र्यवान नेत्याबद्दल बोललं पाहिजे। काय बोलले जयंतराव पाटील साहेब याबाबत मी अगोदरच 2 दिवस खुलासा केला होता की आपण काही केलं नाही तर अनेक कार्यकर्ते आपण स्वतः प्रिंट मीडिया, सोशल मीडिया खुलासा करण्याची काय गरज होती। आपलं काळं तोंड नाही ना तर ते काळं तोंड नाही हे सांगण्याची आवश्यकता का पडली। आपण विधानसभेत बी तेच बोलला, आपण बाहेर प्रिंट मीडियामध्ये ते बोलला, इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल मध्ये तेच बोलला आणि आपण खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी या राज्याच्या विधानसभेत आपण जर बोलत असाल तर ती वस्तुस्थिती काय आहे हे मांडण्यात जयंतराव पाटील साहेबांनी काय चूक केली। कारण की एक लोकप्रतिनिधी मध्ये विधायक आहे, त्यांनी विधायक कामं सांगायला पाहिजे, विधायक कामाच्या सूचना केल्या पाहिजेत, पारदर्शी राहिलं पाहिजे। आपल्याकडे पारदर्शी म्हणून जर पाहायला गेलं तर आपण देवस्थान इनाम जमिनी खाल्ल्या, आपण शासकीय जमिनी खाल्ल्या, आपण MREJच्या मास्टरमध्ये सुद्धा 500,000 रुपये घेऊन भ्रष्टाचार करतात, गोरगरिबाचं रक्त पिता। दूध संघाच्या मार्फत आपण म्हणतात 3 लाख लिटर दूध आहे, अनेक वर्ष झालं सहकारी दूध संघ खाजगी आपल्या घरचा बापदादाचा असल्यासारखा वापरता त्या दूध संघाच्या नावावर अनेक बँकेचे कर्ज घेतले, अनेक दूधवाल्यांचे घरं मोडले। तुमच्याकडे जर दूध नाही घातलं तर तुम्ही त्याला ब्लॅकमेल करता, तुम्ही त्याला दम देता। अनेक दूधवाल्याला, अनेक छोट्या छोट्या चेअरमन लोकांना ज्यांचं नाव विधानसभेत तुम्ही घेतलं की माझ्या बायकोनी कुणाला फोन केलेला नाही, त्यांचे नंबर तपासा, फेस टाइम तपासा, त्या कुणाकुणाला दम देतात आणि आपलं ठेवायचं झाकून, लोकांचं पाहायचं वाकून, हे सुरेश धसचा पूर्वीपासून धंदा आहे। त्यामुळं अनेक हल्ले करणं, अनेक जणांच्या जमिनी लाटणं, अनेक खोटे गुन्हे दाखल करणे हे सुरेश धसचा पूर्वीपासूनचा धंदा आहे आणि त्यामुळं आपलं झालेलं काळं तोंड हे झाकवण्यासाठी एक आमच्या नेत्याबद्दल अपशब्द वापरणं, स्वतः प्रसिद्धी मिळणं हे सुरेश धस साहेबांसारख्या माणसाला शोभत नाही। तुम्ही ज्या काही गोष्टीवर बोलत आहात या गोष्टीत आपण पूर्वीपासून मास्टर माइंड आहात। आजही आष्टी तालुक्यामध्ये माझ्या दूध संघाचं म्हणजे सहकारी दूध संघाचं 1000 लिटर 1500 लिटर दूध कमी झालंय म्हणता, तर मग 3 लाख लिटर दूध तुमच्या दूध संघाचं आहे ना, तर त्या दूध संघाचीच एकदा पारदर्शी चौकशी होऊ दे ना। त्या दूध संघाचीच चौकशी केली पाहिजे की हे दूध 3 लाख लिटरचा हिशोब हे रोज कुठं देतात, कोणत्या माध्यमातून हे पैसे कुठं कुठं जातात, त्याचा हिशोब, आर्थिक बाब तपासली पाहिजे आणि याची तक्रार ईडीकडे करायला पाहिजे आणि ती मला करावं लागेल। आपण जे गप्पा आणता ना आदरणीय आमच्या नेत्याबद्दल, आमच्या नेत्याला मला हे करावं लागेल ते करावं लागेल, आपली ती अवकात नाही। सुरेश धसराव, तुम्ही किती पाण्यात आहात ना हे राम खाडेला चांगलं माहित आहे
तुम्ही हे जी बोलता दादागिरीनी, अनेक कुठं पुण्यात जाऊन बोलायचं, ह्याचं हेच झालं, ते सोपेचं अमुकच झालं, तुम्हाला भ्रष्टाचारच्या बाबतीत बोलायचं, लोकांना ब्लॅकमेल करायचं आणि माया जमा करायची, हे तुमचा धंदा आहे. तुम्ही राजकारणाचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतः आर्थिक माया कमवण्यासाठी करता. तुम्हाला कुठल्या कार्यकर्त्याचं देणं घेणं नाही, कुठल्या विकासाचं देणं घेणं नाही, कुठलं व्हिजनही तुमच्याजवळ नाही. तुमच्याजवळ एकच व्हिजन आहे, रोज कोणाचं तरी घर मोडायचं, रोज कोणावर तरी खोटे गुन्हे दाखल करायचे, रोज कोणाला तरी अडकायचं, अधिकाऱ्यांना दबाव टाकायचा आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. आणि काही अंगलट आलं की आमचे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब उद्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस साहेब पदावून गेल्यावर त्यांची बी तुम्ही हीच अवस्था करणार आहेत. आतापर्यंत ज्यांनी राजकारणात तुम्हाला घडवलं ते गोपीनाथ मुंडेंना सोडलं नाही, ज्या शरद पवार साहेबांनी, अजितदादांनी तुम्हाला मंत्री केलं त्यांनाही सोडलं नाही, आणि परत ज्यांनी तुमचं पुनर्वसन केलं पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेबांनी, तुम्ही त्यांना बी पार त्यांचं राजकारणातून हरण होण्याचं पाप केलेलं आहे. आणि आता तुम्ही जिथं आहेत त्यांनाही लवकरच तुम्ही तंगडीवर करणार आहेत, हे आम्हाला माहिती आहे. तुमची वागण्याची पद्धतच, तुमची खासियतच आहे उलटायची. त्याच्यामुळं तुम्ही आमच्या नेत्यावर, आदरणीय जयंत पाटील साहेबांवर बोलणे इतकी तुमची पात्रता नाहीये. तुम्ही असं काही बोलून तुम्हाला असं वाटत असेल की मी या चौकशीपासून बाजूला जाईन, त्या चौकशीपासून बाजूला जाईन, तुम्ही कुठं सुटणार नाही. तुम्हाला एक ना एक दिवस ते मंदिर आहे बरं का दस साहेब, तुम्हाला सोडणार नाही. कारण की न्याय देवता एक दिवस रामखाडेला न्याय देत असती आणि तुम्ही केलेलं पाप, त्या पापाच्या माध्यमातून तुम्हाला एक ना एक दिवस तिथं जायचं आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला ह्या असले धमक्या बिमक्या द्यायच्या गोष्टी आहेत ना, ह्या बंद करा. तुमची सगळ्यांना अवकात माहिती आहे, त्यामुळं तुम्ही हे असलं बोलू नका. आम्ही तुम्हाला इथं आमच्या नेत्यापर्यंत जायची गरज नाही. तुमच्या विरोधात, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लढण्यासाठी आम्ही समर्थ आहेत.